नमस्कार मित्रांनो, चंद्र ऑनलाईन स्टडी पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानचे 100 तांत्रिक प्रश्न बघणार आहोत, जे येणाऱ्या आरोग्य भरतीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर व्हिडिओला सुरुवात कर. पहिला प्रश्न आहे, वृषण बीजचे निर्मितीचे कार्य कोण करते? उत्तर वृषण. प्रश्न क्रमांक 2 आहे, वृषण हे कोणत्या प्रकारचे ग्रंथी आहे? उत्तर अंतःस्रावी. प्रश्न क्रमांक 3 आहे, वृषण कोणत्या नावाचे संप्रेरक निर्मिती करतात? उत्तर टेस्टोस्टेरॉन. प्रश्न क्रमांक 4 आहे, वेळी वृषणकोशातील येत नसेल तर त्याला कोणता आजार म्हणतात? उत्तर क्रिप्टोकिडिझम. प्रश्न क्रमांक 5 आहे, वीर्याचा महत्त्वाचा घटक कोणता आहे? उत्तर शुक्राशय द्राव. प्रश्न क्रमांक 6 आहे, शुक्राणूंच्या पोषणासाठी महत्त्वाचा घटक कोणता आहे? उत्तर शुक्राशय द्राव. प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रोस्टेट ग्रंथी कोणता द्राव स्रावतात? उत्तर प्रोस्टेट द्राव. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुरुषांमध्ये मूत्रनलिका हीच मूत्र तसेच शुक्राणूंचेही वहन करते, तिला काय म्हणतात? उत्तर कॉमन जेनाइटल डक्ट. प्रश्न क्रमांक 9 आहे, शुक्राणूच्या केंद्रकात किती गुणसूत्रे असतात? उत्तर 23. प्रश्न क्रमांक 10 आहे, वृषणामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी विभाजनाद्वारे शुक्राणूंची निर्मिती होते? उत्तर अर्धसूत्री पेशी विभाजन. प्रश्न क्रमांक 11 आहे, अंडाशय हे कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे? उत्तर अंतःस्रावी ग्रंथी. प्रश्न क्रमांक 12 आहे, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या विक्रियेस काय म्हणतात? उत्तर आरोग्य विकास. प्रश्न क्रमांक 13 आहे, लिमोटिब ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस एडवर्ड जेनर यांनी 1798 मध्ये विकसित केली. उत्तर देवीची लस. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या जीवाणूमार्फत क्षयरोग होतो? उत्तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. प्रश्न क्रमांक 15 आहे, क्षयरोग याचे दुसरे नाव काय आहे? उत्तर कॉक्स डिसीज. प्रश्न क्रमांक 16 आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी वापरतात? उत्तर क्षयांच्या रुग्णासाठी. प्रश्न क्रमांक 17 आहे, क्षयरोगावर कोणती औषधे वापरली जातात? उत्तर स्ट्रेप्टोमायसिन रिफॅम्पिसिन. प्रश्न क्रमांक 18 आहे, क्षयरोग कोणी शोधून काढला? उत्तर रॉबर्ट कॉक. प्रश्न क्रमांक 19 आहे, क्षयरोगावर कोणती थेरपी केली जाते? उत्तर डॉट्स. प्रश्न क्रमांक 20 आहे, BCG लस कोणत्या रोगावर वापरतात? उत्तर क्षयरोगावर. प्रश्न क्रमांक 21 आहे, क्षयरोग लस कुठे दिली जाते? उत्तर डाव्या दंडावरती. प्रश्न क्रमांक 22 आहे, BCG लसीचा शोध कोणी लावला? उत्तर क्लायमेट गुरियन. प्रश्न क्रमांक 23 आहे, कॉलरा हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो? उत्तर वायब्रिओ कॉलेरी. प्रश्न क्रमांक 24 आहे, हाफकिनची लस कोणत्या रोगावर वापरतात? उत्तर कॉलरा. प्रश्न क्रमांक 25 आहे, विषमज्वर कोणत्या जीवाणूमार्फत पसरतो? उत्तर साल्मोनेला टायफी. प्रश्न क्रमांक 26 आहे, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर ॲनिमिया. प्रश्न क्रमांक 27 आहे, दुधाचे दह्यात रूपांतर करणाऱ्या सूक्ष्मजीवाचे नाव काय आहे? उत्तर लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 28 आहे, इथेनॉल बनवण्यासाठी कोणते यीस्ट वापरतात? उत्तर कॅरोमायसिस. प्रश्न क्रमांक 29 आहे, पेनिसिलिन हे प्रतिजैविक बनवण्यासाठी कोणते सूक्ष्मजीव उपयोगात येतात? उत्तर पेनिसिलियम नोटेटम. प्रश्न क्रमांक 30 आहे, नत्र स्थिरीकरण यासाठी कोणते सूक्ष्मजीव वापरतात? उत्तर रायझोबियम. प्रश्न क्रमांक 31 आहे, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? उत्तर 40%. प्रश्न क्रमांक 32 आहे, भारतीय आहारात व्हिटॅमिन एचे मुख्यत्वे कशापासून मिळते? उत्तर कॅरोटीन. प्रश्न क्रमांक 33 आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली काय तयार होते? उत्तर ड जीवनसत्व.
प्रश्न क्रमांक 34 आहे, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण कोणते विकार त्याच्या जठरात नसते? उत्तर सेल्युलोज. प्रश्न क्रमांक 35 आहे, मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? उत्तर नायसिनचा. प्रश्न क्रमांक 36 आहे, कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात कधीपासून लागू करण्यात आला? उत्तर 1952. प्रश्न क्रमांक 37 आहे, कोरोनाचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कोठे आढळला? उत्तर पुणे येथे. प्रश्न क्रमांक 38 आहे, H2N2 या रोगाचे नाव काय आहे? उत्तर एशियन फ्लू. प्रश्न क्रमांक 39 आहे, H3N2 या रोगाचे नाव काय आहे? उत्तर हाँगकाँग फ्लू. प्रश्न क्रमांक 40 आहे, H5N1 या रोगाचे नाव काय आहे? उत्तर बर्ड फ्लू. प्रश्न क्रमांक 41 आहे, बाळ जन्मताच कोणती लस देण्यात येते? उत्तर BCG, POV, हेपेटायटिस बीची. प्रश्न क्रमांक 41, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? उत्तर पोलिओ व्हायरस. प्रश्न क्रमांक 42 आहे, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास काय संबोधले जाते? उत्तर तीव्र संक्रमण. प्रश्न क्रमांक 43 आहे, फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? उत्तर प्रदेशनिष्ठ रोग. प्रश्न क्रमांक 44 आहे, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? उत्तर आर्बो व्हायरस. प्रश्न क्रमांक 45 आहे, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? उत्तर ॲस्पिरिन. प्रश्न क्रमांक 46 आहे, कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? उत्तर रंगअंधत्व. प्रश्न क्रमांक 47 आहे, हृदयविकाराच्या झटक्याचे निदान कशाच्या सहाय्याने केले जाते? उत्तर ECG. प्रश्न क्रमांक 48 आहे, मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्न आरोपी इंधन भरले जाते. निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6 डिग्री फॅरेनहाइटवर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. हे केंद्र कोठे असते? उत्तर मेंदूमध्ये. प्रश्न क्रमांक 49 आहे, फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? उत्तर प्रदेशनिष्ठ. प्रश्न क्रमांक 50 आहे, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? उत्तर आर्बो व्हायरस. प्रश्न क्रमांक 51 आहे, कोणत्या गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? उत्तर रंगअंधत्व. प्रश्न क्रमांक 52 आहे, हृदयाच्या विकाराच्या झटक्याचे निदान कशाच्या सहाय्याने केले जाते? उत्तर ECG. प्रश्न क्रमांक 53 आहे, हाडांमधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती किरणे वापरली जातात? उत्तर एक्स-रे. प्रश्न क्रमांक 54 आहे, मूळव्याध असलेल्या रुग्णांना कोणत्या प्रकारचा आहार घेण्यास सल्ला द्यावा? उत्तर फायबरयुक्त. प्रश्न क्रमांक 55 आहे, झिरो पोलिओ कोणत्या कालावधीत देतात? उत्तर 0 ते 7 दिवस. प्रश्न क्रमांक 56 आहे, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात कोण मदत करते? उत्तर लोह. प्रश्न क्रमांक 57 आहे, आम्लमध्ये कोणते मूलद्रव्य असते? उत्तर हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 58 आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत किती लोकांना सेवा दिल्या जातात? उत्तर 30,000. प्रश्न क्रमांक 59 आहे, पल्मनरी एम्बोलिझम रोगनिदान झालेल्या रुग्णास कोणते औषध देणे आवश्यक आहे? उत्तर IVX हेपॅरिन. प्रश्न क्रमांक 60 आहे, शरीराची कोणती एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात? उत्तर पॅरालिसिस. प्रश्न क्रमांक 61 आहे, स्तनपान किती वेळेत सुरू करावे? उत्तर अर्धा तास. प्रश्न क्रमांक 62 आहे, कोणते प्रथिने निसर्गात सर्वाधिक आढळते? उत्तर रुबिस्को. प्रश्न क्रमांक 63 आहे, प्रथिनांच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता रोग होतो? उत्तर सुकटी किंवा सुजवटी. प्रश्न क्रमांक 64 आहे, पदार्थ किती ऊर्जेची गरज पूर्ण करतात? उत्तर 20 ते 30%. प्रश्न क्रमांक 65 आहे, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? उत्तर 9.3 कॅलरी.
प्रश्न क्रमांक 65 आहे, द्रवरूपातील मेदाला काय म्हणतात? उत्तर ऑइल. प्रश्न क्रमांक 66 आहे, विटॅमिनचा शोध कोणी लावला? उत्तर काश्मीर फंक. प्रश्न क्रमांक 67 आहे, काश्मीर फंक याने विटॅमिनचा शोध कधी लावला? उत्तर 1972. प्रश्न क्रमांक 68 आहे, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? उत्तर आयोडीन. प्रश्न क्रमांक 69 आहे, आयोडीनच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता रोग होतो? उत्तर क्रेटिनिझम. प्रश्न क्रमांक 70 आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उत्तर गलगंड. प्रश्न क्रमांक 71 आहे, DNA व RNAचा घटक म्हणून कोणते खनिज कार्य करते? उत्तर फॉस्फरस. प्रश्न क्रमांक 72 आहे, फॉस्फरसच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर हायपोफॉस्फेटमिया. प्रश्न क्रमांक 73 आहे, रक्ताचे ऑस्मोटिक प्रेशर कोणते खनिज नियंत्रित करते? उत्तर सोडियम. प्रश्न क्रमांक 74 आहे, हिमोग्लोबिनच्या निर्मितीचे कार्य कोणते खनिज करते? उत्तर लोह. प्रश्न क्रमांक 75 आहे, सोडियमच्या अधिक्यामुळे कोणता रोग होतो? उत्तर हायपरनेत्रेमिया. प्रश्न क्रमांक 76 आहे, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर ॲनिमिया. प्रश्न क्रमांक 77 आहे, दुधाचे दह्यात रूपांतर करणाऱ्या सूक्ष्मजीवाचे नाव काय आहे? उत्तर लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 78 आहे, सर्वाधिक संसर्गजन्य रोग कोणता आहे? उत्तर क्षयरोग. प्रश्न क्रमांक 79 आहे, कुष्ठरोग हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो? उत्तर मायकोबॅक्टेरियल लेप्री. प्रश्न क्रमांक 80 आहे, कुष्ठरोग हा रोग कोणी शोधून काढला? उत्तर डॉक्टर हार्मन हॅन्सन. प्रश्न क्रमांक 81 आहे, कुष्ठरोग या रोगाला दुसरे नाव काय आहे? उत्तर हॅन्सनचा रोग. प्रश्न क्रमांक 82 आहे, कुष्ठरोग आजार कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर महारोग. प्रश्न क्रमांक 83 आहे, महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने परिचारिकेसाठी कोणत्या रंगाच्या गणवेशाची तरतूद केली आहे? उत्तर बदामी रंगाचे. प्रश्न क्रमांक 84 आहे, प्रादुर्भाव कोणत्या अवयवावर होतो? परिधीय मज्जासंस्था. प्रश्न क्रमांक 85 आहे, कुष्ठरोगावर सध्या कोणती उपचार पद्धत वापरली जाते? उत्तर मल्टी ड्रग थेरपी. प्रश्न क्रमांक 86 आहे, कुष्ठरोगाच्या किती अवस्था असतात? उत्तर 3. प्रश्न क्रमांक 87 आहे, कुष्ठरोग यावर काम करणारे हेमलकसा ठिकाण कुठे आहे? उत्तर भामरागड गडचिरोली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 88 आहे, निमोनिया हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो? उत्तर डिप्लोकॉकस निमोनिया. प्रश्न क्रमांक 89 आहे, निमोनिया या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवावर होतो? उत्तर फुफ्फुस. प्रश्न क्रमांक 90 आहे, कोणता रोग जीवाणूमुळे तसेच विषाणूमुळे सुद्धा होऊ शकतो? उत्तर निमोनिया. प्रश्न क्रमांक 91 आहे, सर्वाधिक संसर्गजन्य रोग कोणता आहे? उत्तर क्षयरोग. प्रश्न क्रमांक 92 आहे, हाफकिनची लस कोणत्या रोगावर वापरतात? उत्तर कॉलरा. प्रश्न क्रमांक 93 आहे, विषमज्वर कोणत्या जीवाणूमार्फत होतो? उत्तर साल्मोनेला टायफी. प्रश्न क्रमांक 94 आहे, विषमज्वर या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवावर होतो? उत्तर आतडे व प्लीहा. प्रश्न क्रमांक 95 आहे, विषमज्वर या रोगावर कोणती लस वापरली जाते? उत्तर टायफॉइड A आणि B. प्रश्न क्रमांक 96 आहे, पटकी या रोगामुळे कोणत्या अवयवास प्रादुर्भाव होतो? उत्तर पचनसंस्था. प्रश्न क्रमांक 97 आहे, डिप्थिरिया हा रोग कोणत्या जीवाणूमार्फत होतो? उत्तर कॅरिनोबॅक्टेरियम. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो,
चंद्र ऑनलाईन स्टडी पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानचे 40 प्रश्न बघणार आहोत, जे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो? उत्तर राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 2 आहे, मदर तेरेसा यांना कशासाठी नोबेल पुरस्कार दिला होता? उत्तर शांततेसाठी. प्रश्न क्रमांक 3 आहे, फाउंटन पेनचा शोध कोणी लावला? उत्तर लुईस वॉटरमॅन. प्रश्न क्रमांक 4 आहे, सन 1921 साली कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला? उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 5 आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कारचे पहिले महाराष्ट्रीयन मानकरी कोण होते? उत्तर विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 6 आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? उत्तर बुध ग्रह. आणि प्रश्न क्रमांक 7 आहे, 2 खंडादरम्यान असलेला देश कोणता आहे? उत्तर रशिया. प्रश्न क्रमांक 8 आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? उत्तर रॉबर्ट क्लाइव्ह. प्रश्न क्रमांक 9 आहे, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर साधना आमटे. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाले होते? उत्तर 1 एप्रिल 1951. प्रश्न क्रमांक 11 आहे, शार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर काठमांडू आणि ते नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? उत्तर हेग, नेदरलँड. प्रश्न क्रमांक 13 आहे, शक्तिस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? उत्तर इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोणावळा व खंडाळा ही 2 थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 15 आहे, उपरा ही कोणाची कादंबरी आहे? उत्तर लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 16 आहे, जपान या देशाच्या संसदगृहाचे नाव काय आहे? उत्तर डाएट. प्रश्न क्रमांक 17 आहे, विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? उत्तर राज्यपाल. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतात सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर मध्य प्रदेश. एकूण 13 कथक मंडळ आहेत. प्रश्न क्रमांक 19 आहे, चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर अलिबाग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? उत्तर सातपुडा पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 21 आहे, चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही? उत्तर 41% आणि आपल्याला फक्त 59% पृथ्वीवरून चंद्राचा भाग दिसतो. प्रश्न क्रमांक 22 आहे, नागार्जुन सागर कोणत्या नदीवर स्थित आहे? उत्तर कृष्णा नदी आणि ते कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, रुरकेला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर ओरिसा. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे? उत्तर पेरांबूर. प्रश्न क्रमांक 25 आहे, किसान घाट या ठिकाणी कोणाचे समाधीस्थळ आहे? उत्तर चौधरी चरणसिंग. शांतिवन हे कोणाचे समाधीस्थळ आहे? उत्तर पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 27 आहे, राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? उत्तर महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 28 आहे, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? उत्तर महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 29 आहे, समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 30 आहे, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर धुपगड. प्रश्न क्रमांक 31 आहे, भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी मांडला आहे? उत्तर मोरारजी देसाई.
प्रश्न क्रमांक 32 आहे, राईट टू रिकॉल हा कायदा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर पंजाब. प्रश्न क्रमांक 33 आहे, महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर नागपूर. प्रश्न क्रमांक 34 आहे, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते? उत्तर शिवाजी सागर. प्रश्न क्रमांक 35 आहे, सर्वात हलका धातू कोणता आहे? उत्तर लिथियम. प्रश्न क्रमांक 36 आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला? उत्तर 1967. प्रश्न क्रमांक 37 आहे, यू आर बॉर्न टू फ्लोझम हे पुस्तक कोण लिहिले आहे? उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 38 आहे, व्ही शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? प्रश्न क्रमांक 39 आहे, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर सातपाटी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 40 आहे, 1924 महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 41 आहे, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? उत्तर लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 42 आहे, सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे? उत्तर जयपूर या ठिकाणी आणि ते राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. धन्यवाद मित्रांनो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, चंद्र ऑनलाईन स्टडी पॉईंटमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञानचे आणि मराठी व्याकरणचे काही प्रश्न बघणार आहोत जे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 2 आहे, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर गोदावरी आणि तो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? उत्तर 1980. आणि ते कोणी केले होते? तर ते पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, चीन या देशाची राजधानी काय आहे? उत्तर बीजिंग. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 6 आहे, केम्ब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर शैक्षणिक केंद्र, हे एक विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2011 साली पार पडलेली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली होती? उत्तर भारत. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? उत्तर राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 9 आहे, UNO म्हणजे काय? उत्तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. आणि याचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते आहे? उत्तर आपेगाव. प्रश्न क्रमांक 11 आहे, दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? उत्तर देवगिरी. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 13 आहे, मी 10वी पास झालो, काळ ओळखा. उत्तर साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14 आहे, विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? उत्तर कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 15 आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे? उत्तर वाघोरी या नदीकाठी. प्रश्न क्रमांक 16 आहे, उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो? उत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली होती? उत्तर 1853. आणि पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली होती? तर ती इंग्लंड या देशामध्ये धावली होती.
प्रश्न क्रमांक 18 आहे, चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहेत? उत्तर बांगलादेश. प्रश्न क्रमांक 19 आहे, कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले? उत्तर मेघदूत. प्रश्न क्रमांक 20 आहे, तिबेटी भागातील जमातीत आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला? प्रश्न क्रमांक 20 आहे, डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला? उत्तर ठक्करबापा. प्रश्न क्रमांक 21 आहे, पाणी करणे म्हणजे काय? उत्तर जास्त मेहनत करणे. प्रश्न क्रमांक 22 आहे, 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? उत्तर लबाड माणूस. प्रश्न क्रमांक 23 आहे, पितळखोळा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 24 आहे, लोकसभेचे सभापतीपद भूषविणारे पहिली भारतीय महिला कोण आहे? उत्तर मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 25 आहे, अजिंठा लेणीच्या चित्रातून मुख्यत्वे कोणत्या कथा चित्रित आहेत? उत्तर जातक कथा. प्रश्न क्रमांक 26 आहे, रशियाच्या संसदेचे नाव काय आहे? उत्तर ड्यूमा. प्रश्न क्रमांक 27 आहे, गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे? उत्तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला आहे? उत्तर महबूब उल हक. प्रश्न क्रमांक 29 आहे, सिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे? उत्तर नांदेड. प्रश्न क्रमांक 30 आहे, राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते? उत्तर 250. प्रश्न क्रमांक 31 आहे, काशी हे स्थान कोणत्या नदीकाठावर वसले आहे? उत्तर अलकनंदा. प्रश्न क्रमांक 32 आहे, सुमेधारागुचू खोरे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 33 आहे, सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठमध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते? उत्तर 3. प्रश्न क्रमांक 34 आहे, तेलंगणा भारतात किती राज्य होते? उत्तर 29. प्रश्न क्रमांक 35 आहे, पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आलेले आहेत? उत्तर विभागीय दंडाधिकारी. प्रश्न क्रमांक 36 आहे, डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात? उत्तर जीवनसत्व अच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक 37 आहे, भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 38 आहे, महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 39 आहे, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर थेम्स या नदीकाठी. प्रश्न क्रमांक 40 आहे, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा चित्रपट वि शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर चित्रपट या. प्रश्न क्रमांक 41 आहे, महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केले गेले? उत्तर सन 1979. धन्यवाद मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद दोस्तों, चंद्र ऑनलाइन स्टडी पॉइंट में आपका स्वागत है. आज हम सामान्य विज्ञान के 40 क्वेश्चन देखने वाले हैं जो आने वाले एनटीपीसी, CBT और ग्रुप डी के लिए आपको बहुत हेल्पफुल होंगे. चलो तो स्टार्ट करते हैं. आज का पहला क्वेश्चन है, भारतीय संविधान का व्याख्या और संरक्षण कौन होता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, सर्वोच्च न्यायालय. अगला क्वेश्चन नंबर 2 है, भारत में एक व्यक्ति कितनी बार प्रधानमंत्री बन सकता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, कितनी ही बार. अगला क्वेश्चन नंबर 3 है, वस्तु एवं सेवा कर कौन लगाता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी,
राज्य सरकार। अगला क्वेश्चन नंबर 4 है, केंद्र राज्यों के बीच वित्तीय संसाधनों का बंटवारा कौन करता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, वित्त आयोग। क्वेश्चन नंबर 5 है, दूध प्रोटीन को पचाने वाला एंजाइम कौन सा है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी, रेनिन। अगला क्वेश्चन नंबर 6 है, निम्न में से कौन सी उत्कृष्ट नोबेल गैस नहीं है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, ब्रोमीन। अगला क्वेश्चन नंबर 7 है, विजयनगर निम्नलिखित में से किस नदी के तट पर स्थित है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, तुंगभद्रा। अगला क्वेश्चन नंबर 8 है, मोर्लेमेंटो रिफॉर्म को किस वर्ष में प्रस्तुत किया गया? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए, 1909 में। अगला क्वेश्चन नंबर 9 है, हर्ष रचित निम्न में से किसके द्वारा लिखी गई थी? हमें बताना है हर्षचरित निम्न में से किसके द्वारा लिखी गई थी? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी, बाणभट्ट। अगला क्वेश्चन नंबर 10 है, लोदी वंश का अंतिम शासक निम्नलिखित में से कौन था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी, इब्राहिम लोदी। क्वेश्चन नंबर 11 है, 1916 ईस्वी में कांग्रेस और मुस्लिम लीग का संयुक्त अधिवेशन कहाँ पर हुआ था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी, लखनऊ। अगला क्वेश्चन नंबर 12 है, बर्ड फ्लू के वायरस के रूप में निम्न में से किसे जाना जाता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी, H5N1। अगला क्वेश्चन नंबर 13 है, लोकसभा में मंत्रिपरिषद के विरुद्ध अविश्वास प्रस्ताव लाने हेतु न्यूनतम सदस्य संख्या कितनी होनी चाहिए? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, 50 होनी चाहिए। अगला क्वेश्चन नंबर 14 है, भारत का संविधान किसने लिखा था? हमें बताना है भारत का संविधान किसने लिखा था, मतलब कि जो हैंड राइटिंग है वो किसकी थी? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए, प्रेम बिहारी नारायण। अगला क्वेश्चन नंबर 15 है, कर्नाटक युद्ध किन के मध्य लड़ा गया था? इनका राइट आंसर ऑप्शन नंबर सी, अंग्रेज और फ्रांसीसी इनके दौर। क्वेश्चन नंबर 16 है, भारतीयों द्वारा अंग्रेजी भाषा में प्रकाशित प्रथम समाचार पत्र कौन सा था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, हिंदू पेट्रियट। अगला क्वेश्चन नंबर 17 है, कैल्शियम कार्बाइड पर पानी गिराने से उत्पन्न गैस होती है, मतलब कि कौन सी गैस उत्पन्न होती है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी, एसिटिलीन। अगला क्वेश्चन नंबर 18 है, भारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य की राजभाषा या भाषाएं अपनाने की प्रक्रिया है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर 345। अगला क्वेश्चन नंबर 19 है, विश्व रेबीज दिवस वर्ल्ड रेबीज डे प्रतिवर्ष किस तिथि को मनाया जाता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी, 28 सितंबर को। क्वेश्चन नंबर 20 है, सर्वोदय आंदोलन की शुरुआत निम्न में से किसने की थी? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए, जयप्रकाश नारायण। अगला क्वेश्चन नंबर 21 है, गुलाम वंश के शासक द्वारा दरवेश राजा के नाम से जाना जाता था। हमें बताना है गुलाम वंश के शासक को दरवेश राजा के नाम से जाना जाता था। इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी, नसरुद्दीन मोहम्मद। क्वेश्चन नंबर 22 है, राष्ट्रीय क्रेडिट कोर एनसीसी के 34वें महानिदेशक के रूप में किसे नियुक्त किया गया है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी, लेफ्टिनेंट जनरल गुरबीर पाल सिंह।
क्वेश्चन नंबर 23 है, नवयुवकों द्वारा 18 वर्ष की आयु पर मताधिकार का पहली बार प्रयोग कब किया गया? आम चुनाव में। इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी 1989 में। अगला क्वेश्चन नंबर 24 है, निम्नलिखित अनुच्छेद में किस एक को डॉक्टर बी.आर. आम्बेडकर द्वारा संविधान का हृदय एवं आत्मा कहा था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी अनुच्छेद 32। अगला क्वेश्चन नंबर 25 है, स्थायी चुंबक के लिए सर्वाधिक उपयुक्त धातु कौन सी है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी इस्पात। अगला क्वेश्चन नंबर 26 है, भारतीय संविधान की 11वीं अनुसूची में पंचायती के लिए कुल कितने विषय निर्धारित किए गए हैं? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी 29। अगला क्वेश्चन नंबर 27 है, रुधिर के प्लाज्मा में निम्नलिखित में से किसके द्वारा एंटीबॉडी निर्मित होती है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए लिम्फोसाइट। क्वेश्चन नंबर 28 है, इटाई रोग शरीर में किसकी कमी से होता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी कैडमियम। क्वेश्चन नंबर 29 है, महिलाओं को पंचायत में आरक्षण भारत के संविधान के किस संशोधन द्वारा दिया गया था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए 73वां संविधान संशोधन। अगला क्वेश्चन नंबर 30 है, बिहार में निम्न में से कौन सी अनुसूचित जनजाति नहीं है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी चकमा। अगला क्वेश्चन नंबर 31 है, भारत के किस राज्य की सीमा नेपाल, भूटान और चीन से मिलती है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए सिक्किम। अगला क्वेश्चन नंबर 32 है, प्राचीन संख्या दर्शन में किसका महत्वपूर्ण योगदान है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए कपिल। अगला क्वेश्चन नंबर 33 है, महात्मा बुद्ध ने अपना पहला धर्म प्रवर्तन किस स्थान पर दिया था? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी सारनाथ। अगला क्वेश्चन नंबर 34 है, भगवान बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद पहले बौद्ध संगीति कहाँ हुए थे? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए राजगीर। अगला क्वेश्चन नंबर 35 है, किस विधेयक को धन विधेयक होने का निर्णय कौन करता है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर डी लोकसभा अध्यक्ष। यहाँ पे लोकसभा अध्यक्ष होना चाहिए। अगला क्वेश्चन नंबर 36 है, पाकिस्तान का राष्ट्रीय पशु क्या है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी मारखोर। अगला क्वेश्चन नंबर 37 है, राज्यसभा के सदस्यों के चुनाव की विधि है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी एकल संक्रमणीय मत प्रणाली। अगला क्वेश्चन नंबर 38 है, पंचायती राज प्रणाली किस सूची में है? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर बी राज्य सूची। अगला क्वेश्चन नंबर 39 है, लॉर्ड माउंटबेटन ने किस भारतीय नेता को वन मैन बाउंड्री फोर्स कर कहा संबोधित किया? इसका राइट आंसर ऑप्शन नंबर सी महात्मा गांधी जी को। अगला क्वेश्चन नंबर 40 है, थोरियानाइट और पिचब्लेंड किसका अयस्क है? हमें बताना है थोरियानाइड और पिचब्लेंड किसका अयस्क है। इसका राइट आंसर ऑप्शन नंबर ए यूरेनियम। थैंक यू दोस्तों, अगर ये वीडियो अच्छा लगे तो शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें। मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद। नमस्कार मित्रांनो, चंद्र ऑनलाईन स्टडी पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण होणाऱ्या आरोग्य भरती संदर्भात 40 तांत्रिक प्रश्न बघणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, क्विलेक्स डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? उत्तर ऑप्शन नंबर बी हत्ती रोग। प्रश्न क्रमांक 2 आहे, हाडांवरील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती किरणे वापरली जातात? उत्तर ऑप्शन नंबर डी क्षकिरण।
प्रश्न क्रमांक 3 आहे, फॉस्फरसच्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर ऑप्शन नंबर ए हायपोफॉस्फेटमिया. प्रश्न क्रमांक 4 आहे, ॲनिमिया हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? उत्तर लोहाच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक 5 आहे, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते? उत्तर ऑप्शन नंबर डी 40%. प्रश्न क्रमांक 6 आहे, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? उत्तर ऑप्शन नंबर ए ॲस्पिरिन. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील मातामृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते आहे? उत्तर रक्तस्राव. प्रश्न क्रमांक 8 आहे, ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी जननी सुरक्षा योजना. प्रश्न क्रमांक 9 आहे, क्लोरिनेशन प्रक्रियेमुळे संपर्क वेळ किती आहे? क्लोरिनेशन प्रक्रियेची संपर्क वेळ किती आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी 1 तास. प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीपाय रोगाच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट किती सालापर्यंत ठेवण्यात आले होते? उत्तर ऑप्शन नंबर डी 2015पर्यंत. प्रश्न क्रमांक 11 आहे, स्टार्च कर्बोदकाचा कोणता प्रकार आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी पॉलिसायक्रेट. प्रश्न क्रमांक 12 आहे, किडनी स्टोनला वैज्ञानिक नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी नेफ्रॉन असिस. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्नायूंचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी कोणते खनिज अत्यंत गरजेचे असते? उत्तर ऑप्शन नंबर डी कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 14 आहे, जगातील पहिली मलेरिया विरोधी लस कोणती आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए RTS. प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्राम स्टेनिंग पद्धतीचा शोध कोणी लावला? उत्तर ऑप्शन नंबर बी एडवर्ड जेनर. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणता रक्तगट लोकसंख्येच्या जवळपास 45% लोकांमध्ये आढळतो? उत्तर ऑप्शन नंबर सी ओ हा रक्तगट. प्रश्न क्रमांक 17 आहे, अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए लहान आतडे. प्रश्न क्रमांक 18 आहे, मानवी रक्तात कोणती शर्करा मोठ्या प्रमाणात आढळते? उत्तर ऑप्शन नंबर डी ग्लुकोज. प्रश्न क्रमांक 19 आहे, रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुईला बोटामध्ये किती मिलीमीटर टोचली पाहिजे? उत्तर ऑप्शन नंबर सी 3 मिलीमीटर. प्रश्न क्रमांक 20 आहे, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किती तापमानाला संग्रहित केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर ए -30 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 21 आहे, रक्त कुठे शुद्ध केले जाते? उत्तर ऑप्शन नंबर डी किडनीमध्ये. प्रश्न क्रमांक 22 आहे, लाल रक्तपेशी प्लस प्लाझ्मा यांच्या संग्रहासाठी सर्वोत्तम बॅग कोणती आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए दुहेरी बॅग. प्रश्न क्रमांक 23 आहे, दोन्ही पालकांचा रक्तगट ए असेल तर अपत्याचा रक्तगट येण्याची शक्यता किती टक्के असते? उत्तर ऑप्शन नंबर डी 7%. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणता रक्तपेशीला केंद्रक नसते? उत्तर ऑप्शन नंबर बी लाल रक्तपेशीला. प्रश्न क्रमांक 25 आहे, सैनिकी पेशी कोणाला म्हणतात? उत्तर ऑप्शन नंबर ए WBC. प्रश्न क्रमांक 26 आहे, मृत सूक्ष्मजीवांना खाणारी पेशी कोणती आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी मोनोसाइट्स. प्रश्न क्रमांक 27 आहे, अर्भकामध्ये हाडांची संख्या सुमारे किती असते? उत्तर ऑप्शन नंबर सी 350.
प्रश्न क्रमांक 28 आहे, हाडे एकमेकांवर थोडेफार सरकतात अशा सांध्याला काय म्हणतात? उत्तर ऑप्शन नंबर डी, सरकता सांधा. प्रश्न क्रमांक 29 आहे, फुफ्फुसाचा रंग कोणत्या प्रकारचा असतो? उत्तर ऑप्शन नंबर सी, तांबस करडा. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोरोना विषाणूचा गट कोणता आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, RNA. प्रश्न क्रमांक 31 आहे, कोरोना विषाणू किती पिढ्यांमध्ये विभागला गेला आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी, 4. प्रश्न क्रमांक 32 आहे, कोरोना विषाणू पुठ्ठ्यावर किती तास जिवंत राहतो जवळपास? ऑप्शन नंबर बी, 24 तास. प्रश्न क्रमांक 33 आहे, कोविड-19साठी रॅपिड टेस्टिंग देणारे पहिले राज्य कोणते होते? उत्तर ऑप्शन नंबर ए, राजस्थान. प्रश्न क्रमांक 34 आहे, भारत बायोटेक या कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 35 आहे, राष्ट्रीय किशोर अवस्था कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? उत्तर ऑप्शन नंबर बी, 2014. प्रश्न क्रमांक 36 आहे, आशा कार्यकर्ते याची निवड कोणातर्फे केली जाते? उत्तर ऑप्शन नंबर सी, ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 37 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गतचे फायदे कोणते आहेत? उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. विनामूल्य रोख रक्कम सहित प्रसूती, विनामूल्य औषध उपभोग वस्तू, 108 विनामूल्य वाहतूक सेवा, वरील सर्व. ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 38 आहे, भारतामध्ये जगाच्या जागतिक क्षयरोग रुग्णसंख्या किती आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, जागतिक 1/4 रुग्ण. प्रश्न क्रमांक 39 आहे, धनुर्वात या रोगावर कोणती लस वापरली जाते? उत्तर ऑप्शन नंबर डी, TT. प्रश्न क्रमांक 40 आहे, MMR लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय आहे? याचं उत्तर आहे वरील सर्व. गोवर, गालफुगी, रुबेला, वरील सर्व. ऑप्शन नंबर डी. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑनलाईन स्टडी पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञानचे 40 प्रश्न बघणार आहोत, जे येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती तसेच फॉरेस्ट भरतीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन कोठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या शहरात भारतीय खाणे विद्यापीठ स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, धनबाद. प्रश्न क्रमांक 3 आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र. आणि तर ते कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते अमरावती या जिल्ह्यात येते. प्रश्न क्रमांक 4 आहे, संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालयाची प्रणाली घेतली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. प्रश्न क्रमांक 5 आहे, रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशादरम्यान स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भारत आणि पाकिस्तान. भारत आणि चीनमध्ये कोणती रेषा आहे? तर ती मॅकमॅहन रेषा. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यापासून शहातूर लोकर मिळवतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चिरो. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा मंजूर झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी,
1986. प्रश्न क्रमांक 8 आहे, लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जी.व्ही. मावळणकर. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बेंगळूर. प्रश्न क्रमांक 10 आहे, पुढीलपैकी कोणते राज्य व केंद्रशासित प्रदेश फ्रेंच रिव्हिएरा ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुदुचेरी. प्रश्न क्रमांक 11 आहे, सुरत हे कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तापी नदी. प्रश्न क्रमांक 12 आहे, सिंधू खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लोथल. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित झाले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केसरी. प्रश्न क्रमांक 14 आहे, गारो खासी आणि जंतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेघालय. आणि मेघालयाची राजधानी काय आहे तर ती शिलाँग. प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक वारसा स्थळांमध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आलेले कास पुष्प पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सातारा. प्रश्न क्रमांक 16 आहे, राजस्थानमध्ये डेझर्ट फेस्टिवल मरु महोत्सव कोठे आयोजित केला जातो? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जैसलमेर. प्रश्न क्रमांक 17 आहे, गिर वन जे आशिया सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुजरात. प्रश्न क्रमांक 18 आहे, जीवांच्या विविधतेच्या घटनात्मक पातळ्या कोणत्या आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. अनुवांशिक प्रजाती परिसंस्था. प्रश्न क्रमांक 19 आहे, युनेस्को हेरिटेज साईट राणी की वाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पाटण. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील उंच धबधब्यापैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बनलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शरावती नदी. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालयाची प्रणाली घेतली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. प्रश्न क्रमांक 22 आहे, इसवी सनाच्या 12व्या शतकात यादव घराण्यातील कोणत्या राजाने आपली राजधानी देवगिरीला नेली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 5वा भिल्लम. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील विशेष प्रसिद्ध असलेले लिंगराज मंदिर कुठे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भुवनेश्वर आणि ते ओडिशा या राज्यात येते. प्रश्न क्रमांक 24 आहे, शिखांचा आदिग्रंथामध्ये कोणत्या महाराष्ट्रातील महान संतांच्या रचनांचा समावेश दिसून येतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संत नामदेव. प्रश्न क्रमांक 25 आहे, यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सन 1510 मध्ये. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतात सर्वात जास्त भूकंप कोणत्या राज्यात होतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आसाम. प्रश्न क्रमांक 28 आहे, लिलीचे हे फूल कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फ्रान्स. प्रश्न क्रमांक 29 आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची मुदत किती वर्षे असते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 9 वर्षे. प्रश्न क्रमांक 30 आहे, गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पत्रकारिता. प्रश्न क्रमांक
31 आहे, वेदांकडे परचला हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आर्य समाज. आणि या समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाजाचे कोणी केले तर दादो पांडुरंग तरखडकर. आणि ब्राह्मो समाजाचे राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 32 आहे, सेल्युलर जेल खालीलपैकी कोठे आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पोर्ट ब्लेअर. आणि ही अंदमान निकोबारची राजधानी पण आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आफ्रिका. प्रश्न क्रमांक 34 आहे, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, तापी. आणि तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, शुष्क बर्फ म्हणजेच? ऑप्शन नंबर ए, घनरूप CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 36 आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांनी बनलेले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मगर. प्रश्न क्रमांक 37 आहे, कुत्र्याला सर्वसाधारण किती दात असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 42. प्रश्न क्रमांक 38 आहे, विद्युतधारा मोजण्याचे एकक कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, एम्पियर. प्रश्न क्रमांक 39 आहे, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्वकुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 40 आहे, नर्मदा व तापी या नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सातपुडा पर्वतरांग. धन्यवाद मित्रांनो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ अपलोड केले का तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या संयुक्त घटक पूर्व परीक्षेच्या संभाव्य उत्तर तालिका बघणार आहोत. चला तर सुरू करूया. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे जयंती घोष, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 2 आहे, सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट बसविण्यास मंजुरी देण्यात आली. PSAचा विस्तार काय आहे? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1, प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 3 आहे, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अनूप मिश्रा. प्रश्न क्रमांक 4 आहे, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 6 आहे, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त प्रमाणपत्र केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चीन. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या देशाने पहिली आर्किटिक मॉनिटरिंग उपग्रह आर्किटा-M प्रक्षेपित केला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महासीर नावाच्या मसाल्याला राज्य मसाला म्हणून घोषित केला आहे? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 9 आहे, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऑकोस. प्रश्न क्रमांक 10 आहे, द बॅटल ऑफ रेजांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कुलप्रीत यादव.
प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांचे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कॅनडा. प्रश्न क्रमांक 12 आहे, ऑटोमोबाईल्स आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक येथे आहे. याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2 इंदोर. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 3 केरळ. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय प्राणी संरक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 धृती बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 15 आहे, इमा मॅकिऑन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताची संपृक्तता, एकता आणि अखंडतेचे संरक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्याच्या महाधिवक्तासंबंधी खालीलपैकी कोणते विधाने विचारात घ्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त ए. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे तर ऑप्शन नंबर 1 फक्त ए बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त बी. प्रश्न क्रमांक 19 आहे, उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कलम 226. प्रश्न क्रमांक 20 आहे, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकारला निर्धारित करते. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कलम 275. प्रश्न क्रमांक 22 आहे, सॉरी मित्रांनो, याचं उत्तर काय मला नाही सांगता येणार. पुढील प्रश्न घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. हे विधान सत्य नाही. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालील विधाने लक्षात घ्या. वरील विधाने बिनचूक कोणती आहेत? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ए, बी आणि सी. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालील विधाने विचारात घ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 दोन्ही विधाने चुकीची. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ए, बी, सी. प्रश्न क्रमांक 27 आहे, टिंबटिंबचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांचे बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2 पेठचे भगवंतराव. प्रश्न क्रमांक 28 आहे, 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 3 शोक दिवस, कारण की ह्या तारखेला बंगालची फाळणी घोषित केली होती. प्रश्न क्रमांक 29 आहे, इसवी सन 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? मित्रांनो, याचं उत्तर काय मला भेटलं नाही. याचं उत्तर माझ्या मतानुसार चौथं असू शकतं किंवा दुसरं असू शकतं. त्याच्यामुळं याचं उत्तर नक्की सांगता येणार नाही. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1 सामाजिक नैतिक प्रगती घडवून आणणे. प्रश्न क्रमांक 31 आहे, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सातारा.
प्रश्न क्रमांक 32 आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हमान कोणत्या संस्थानाने मिळवलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बडोदा. प्रश्न क्रमांक 33 आहे, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल. प्रश्न क्रमांक 34 आहे, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 15 ऑगस्ट 1906. प्रश्न क्रमांक 35 आहे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 1858. प्रश्न क्रमांक 36 आहे, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 37 जोड्या लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 38 घेऊ. जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भातील पुढील विधाने बरोबर आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 A, B, D. प्रश्न क्रमांक 39 आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 40 आहे, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिकवा ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फक्त D कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 41 आहे, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 894. प्रश्न क्रमांक 42 आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सालेर. प्रश्न क्रमांक 43 आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अमरावती. प्रश्न क्रमांक 44 आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 खोपोली. प्रश्न क्रमांक 45 आहे, भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशाला भारताचे रूर म्हणून ओळखतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. प्रश्न क्रमांक 46 आहे, जोड्या लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 47 जोड्या लावा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 48 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जळगाव. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अंबोली महाबळेश्वर माथेरान लोणावळा. प्रश्न क्रमांक 50 आहे, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केंद्रित वसाहती. प्रश्न क्रमांक 51 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र टिंबटिंब राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गोगामा. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्या जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भंडार. प्रश्न क्रमांक 53 आहे, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 54 आहे, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त टिंबटिंबचे साठे उपलब्ध आहेत. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 खनिज तेल. प्रश्न क्रमांक 55 आहे, खालीपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विधान बी. प्रश्न क्रमांक 56 आहे, खालील विधाने विचारात घ्या. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ए आणि बी. प्रश्न क्रमांक 57 आहे, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही.
प्रश्न क्रमांक 58 आहे, स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी कोणामार्फत होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 A, B आणि C. प्रश्न क्रमांक 59 आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तांत्रिक. प्रश्न क्रमांक 60 आहे, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त B, कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात. प्रश्न क्रमांक 61 आहे, खाली विधाने विचारात घ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 A आणि B. प्रश्न क्रमांक 62 आहे, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रवाह. प्रश्न क्रमांक 63 आहे, समतोल अंदाजपत्रक म्हणजेच? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. प्रश्न क्रमांक 64 आहे, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 A आणि B. प्रश्न क्रमांक 65 आहे, लोकसंख्येचे स्थित्यंतर यामुळे घडते? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 A, B आणि D. प्रश्न क्रमांक 66 आहे, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उज्ज्वला योजना. प्रश्न क्रमांक 67 आहे, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 68 आहे, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सांस्कृतिक विकास कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 69 आहे, जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताच्या कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. प्रश्न क्रमांक 70 आहे, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महामंडळ कर. प्रश्न क्रमांक 71 आहे, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हेनरी बेक्वेरेल. प्रश्न क्रमांक 72 आहे, टिंबटिंबचा वापर सामान्य वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 समतल दर्पण. प्रश्न क्रमांक 74 आहे, द्रव्यमान एक यूच्या ऊर्जेची समतुल्य टिंबटिंब आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. प्रश्न क्रमांक 74 आहे, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रवणापासून करता येत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 K. प्रश्न क्रमांक 75 आहे, टिंबटिंब हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 क्रिओलाइट. प्रश्न क्रमांक 76 आहे, टिंबटिंब या मूलद्रव्याचा संच A स्तंभात मोडतो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 77 आहे, खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मरीन सिडेंटरी कोलेनियम पॉलिमॉर्फिक विथ टू अल्नेशन ऑफ जनरेशन. प्रश्न क्रमांक 78 आहे, पेरिपेटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 14 ते 43 जोड्या. प्रश्न क्रमांक 79 आहे, झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवलं? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बुर्मेरिस्टर. प्रश्न क्रमांक 80 आहे, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब्रायफायटा. प्रश्न क्रमांक 81 आहे, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात?
याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मजा संस्था. प्रश्न क्रमांक 82 आहे. खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकाबाबत सत्य आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फक्त सी. प्रश्न क्रमांक 83 आहे. वेस्ट नाईल एन्सेफेलायटिस या रोगामध्ये टिंबटिंब सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथम ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात टिंबटिंब येथे झाले. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चेचा संस्थेला युगांडामध्ये 1937ला. प्रश्न क्रमांक 84 आहे. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक नाव काय आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आगारिकस बायोस्फोरस. मित्रांनो, ही संभाव्य उत्तर तालिका आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.